गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी झाले कर्मचारी आणि खासगी माणूस झाला अधिकारी। दुय्यम निबंधक अधिकारी स्वतःची खुर्ची रिकामी ठेवतात आणि एका खासगी माणसाच्या शेजारी। इतक्या घटनांनंतरही कार्यालयात एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही। गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटगिरींचा सुळसुळाट झाल्याने नागरिक त्रस्त झालेत। पैशांशिवाय कामच होत नाहीत असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला असून या कार्यालयात खासगी व्यक्तींचा प्रभाव प्रचंड वाढलाय। गंगापूर शहरातून एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सरकारी कार्यालयात अधिकाराचा गैरवापर इतका झालाय की दुय्यम निबंधक अधिकारी स्वतःची खुर्ची रिकामी ठेवतात आणि एका खासगी माणसाच्या शेजारी दुसरी खुर्ची लावून बसतात। कामकाज चालते एजंटांच्या हातात। अधिकारी केवळ नावालाच उरले असून सर्व कामकाज एजंट व खासगी लोकांच्या इशाऱ्यावर चालत असल्याची चर्चा रंगली आहे। या कार्यालयात अनेकदा वाद भांडणं झाल्याची माहिती आहे। मात्र इतक्या घटनांनंतरही कार्यालयात एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही। त्यामुळे पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचं नागरिक सांगत आहेत। गंगापूरमधील दस्त नोंदणीची कामं प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगर इथं होत असल्यानं स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जेव्हा दस्त छत्रपती संभाजीनगरला होतो तेव्हा गंगापूरला नोंदणी का केली जाते असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीनं लक्ष द्यावे, कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कामकाज पारदर्शक व सुरळीत कसं करावे या गंगापूर स्थानिक नागरिकांच्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं आहे।